कर्क रास 24 तासात नशीब बदलणार की संकट येणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीच्या लोकांनो, कधी विचार केलाय का की नशीब एका क्षणात कसं पालटू शकतं? तुमच्या आयुष्यात सध्या जे वादळ सुरू आहे, जो मानसिक त्रास तुम्ही सहन करत आहात, तो संपण्याची वेळ आली आहे की अजून एखादा मोठं संकट उंबरठ्यावर उभा आहे? पुढचे 24 तास तुमच्यासाठी केवळ काळ नसून तुमच्या संयमाची आणि नशिबाची सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहेत. आजचा हा व्हिडिओ सामान्य राशी भविष्य नाही, हे तुमच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरं याच शब्दात दडलेली असतील. पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि ओम नमः शिवाय नक्की लिहा. पाहूया किती कर्क राशींचे जातक आज आपल्या संकटांशी लढायला तयार आहेत. कर्क राशीचे मनोगत. कर्क रास म्हणजे समुद्राच्या लाटांसारखं मन. वरून शांत दिसलं तरी आत विचारांचं काहूर माजलेलं असतं. तुम्ही इतरांसाठी खूप केलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, रक्ताचं पाणी केलं, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त अपेक्षाभंग आणि डोळ्यांतील पाणी. आज तुम्ही ज्या वळणावर उभे आहात, तिथे एकीकडे आशेचा किरण आहे आणि दुसरीकडे भीतीचा अंधार. पुढच्या 24 तासात ग्रहांची अशी काही चाल बदलणार आहे जी तुमच्या आयुष्याचा पूर्ण नकाशा बदलू शकते. नक्षत्रांचा खेळ आणि मनावर होणारे आघात. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीत पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा ही 3 नक्षत्र येतात. पुढच्या 24 तासात या नक्षत्रांची चाल तुमच्या मनावर खोलवर परिणाम करणार आहे. ज्यांचं पुष्य नक्षत्र आहे त्यांना वाटतंय की आता सगळंच संपलंय. घरासाठी, मुलांसाठी आणि जोडीदारासाठी तुम्ही स्वतःच्या इच्छांची होळी केली. पण विचार करा, ज्यांच्यासाठी तुम्ही हे केलं त्यांनी कधी तुमच्या पाठीवर मायेचा हात ठेवला का? पुढच्या 24 तासात तुम्हाला असा अनुभव येईल जो तुमचा हृदय पिळवटून टाकेल. कोणीतरी जवळचं माणूस तुमच्या प्रामाणिकपणावर शंका घेईल. हे संकट नाही, तर तुमच्या डोळ्यांवरील पडदा दूर होण्याची वेळ आहे. आश्लेषा नक्षत्राच्या जातकांनो, तुमच्यावर मानसिक दबावाचा सावट आहे. तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी तुमचं नशीब बांधून ठेवलंय. पण पुढच्या 24 तासात एक असा दैवी संकेत मिळेल जो तुम्हाला सांगेल की आता रडणं थांबवून लढण्याची वेळ आली आहे. नात्यांमधील कडवट सत्य आणि 24 तासातील बदल. आता आपण बोलूया त्या विषयावर जो कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. ती म्हणजे नाती. तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवता, समोरच्याला आपलं मानता आणि तिथेच तुमचं नशीब फसतं. पुढच्या 24 तासात तुमच्या जुन्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून असा काही व्यवहार होईल जो तुम्हाला चकित करेल. कदाचित तुमच्या कठीण काळात ज्यांनी पाठ फिरवली होती तेच आज तुमच्या यशात वाटा मागायला येतील. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध पुढच्या काही तासात तणावाचे असू शकतात. शब्दाने शब्द वाढेल, जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातील. इथेच तुमची परीक्षा आहे. जर तुम्ही शांत राहिलात तर नशीब बदलेल, आणि जर तुम्ही रागाच्या भरात काही बोललात तर हे 24 तास मोठ्या संकटात रूपांतरित होतील. तुम्हाला वाटतं का की तुमचं प्रेम खरं असूनही तुम्हाला नेहमीच चुकीचं समजलं गेलंय? कमेंटमध्ये होय किंवा नाही लिहून तुमचं मत सांगा. आर्थिक विवंचना आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी. पैसा हा केवळ कागदाचा तुकडा नाही, तर तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनला आहे. कर्क राशीच्या अनेक जातकांनी गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणूक सहन केली आहे. कोणाला उसने दिलेले पैसे परत आले नाहीत, तर कोणाची नोकरी धोक्यात आली आहे. येणाऱ्या 24 तासात तुमच्या कुंडलीतील दशमभाव सक्रिय होत आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या नवीन कामाची वाट बघत असाल तर अचानक एक संधी चालून येईल. पण सावधान, ही संधी ओळखण्यासाठी तुम्हाला तुमची भीती बाजूला ठेवावी लागेल. कधीकधी संकट हे नशिबाचा दार उघडण्यासाठी येतं. आज कदाचित खिशा रिकामा असेल, पण तुमची नियत साफ आहे. पुढच्या 24 तासात एखादी अशी बातमी कानावर पडेल जी तुमच्या घरात आनंदाची लाट घेऊन येईल. पण हा आनंद टिकवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल, जे तुमच्या जवळचेच मुखवटे घालून फिरत आहेत. गुप्त शत्रू आणि ओळखीचे मुखवटे. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्हाला बाहेरच्या शत्रूंची भीती नाही, कारण तुम्ही त्यांच्याशी लढू शकता. पण तुमच्या स्वतःच्या घरात किंवा मित्रमंडळीत वावरणारे गोड बोलणारे शत्रू तुम्हाला संपवत आहेत. पुढच्या 24 तासात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या पाठीमागे कोणाची तरी गुजबुज सुरू आहे.
ज्याला तुम्ही स्वतःच्या ताटातलं जेवण भरवलं तोच आज तुमच्या प्रगतीवर जळत आहे. या 24 तासात कोणासमोरही आपल्या घराची गुपित सांगू नका. तुमचं चांगलं होणं सगळ्यांनाच आवडतं असं नाही. तुम्ही अशा कोणावर विश्वास टाकलाय का ज्याने तुमचा विश्वासघात केलाय? त्याचं नाव न घेता होय अशी कमेंट करा. कर्म आणि मागील जन्माची पुण्याई. अनेकांना वाटतं की हे संकट अचानक आलंय, पण ज्योतिषशास्त्रानुसार हा तुमच्या कर्माचा हिशोब आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांना मदत केली, कोणाचंही वाईट चिंतलं नाही, मग तुमच्यासोबतच असं का होतंय? लक्षात ठेवा, नियती तुम्हाला तोडत नाहीये, तर ती तुम्हाला घडवत आहे. पुढच्या 24 तासात तुम्हाला एक असा जुना मित्र किंवा व्यक्ती भेटेल जिला तुम्ही वर्षांपूर्वी मदत केली होती. ती व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. हेच तुमचं बदलतं नशीब आहे. तुमची सत्कर्म तुम्हाला संकटातून बाहेर काढणार आहेत. आरोग्य आणि मानसिक तणाव. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र मनाचा कारक आहे. त्यामुळे या 24 तासात तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू शकतं. छातीत धडधड होणे, जुन्या आजारांनी डोकं वर काढणे किंवा अतिविचारामुळे झोप न येणे असे त्रास होऊ शकतात. विशेषतः घरातील मोठ्या माणसांच्या आरोग्याची काळजी घ्या. हे 24 तास तुम्हाला शारीरिकदृष्ट्या थकवणारे असू शकतात, पण ही वेळ संयमाची आहे. स्वतःला शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ ध्यान करा किंवा तुमच्या आवडीचं संगीत ऐका. शरीराकडे दुर्लक्ष करणं हे सर्वात मोठं संकट ठरू शकतं. अंकशास्त्र आणि शुभचिन्हे. पुढच्या 24 तासात तुम्हाला काही विशेष चिन्हे दिसतील. जर तुम्हाला वारंवार क्रमांक 2, 7 किंवा 11 दिसत असेल तर समजा की तुमचं नशीब बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. घराबाहेर पडताना पांढरा रुमाल सोबत ठेवा किंवा गाईला थोडा गोळ आणि पोळी द्या. या छोट्या गोष्टी तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवू शकतात. निसर्ग तुम्हाला संकेत देत असतो, फक्त ते ओळखण्याची नजर तुमच्याकडे हवी. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशीखाली तांब्याच्या तांब्यात पाणी ठेवा आणि सकाळी ते झाडाला टाका. तुमची नकारात्मकता निघून जाईल. स्वामी संदेश. शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हे 24 तास निघून जातील. संकट कितीही मोठं असलं तरी ते तुमच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठं नाही. तुम्ही कर्क राशीचे वाघ आहात. तुम्ही रडण्यासाठी नाही, तर जग जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक थेंबाचा हिशोब नियती घेणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. येणारी वेळ तुमच्या विजयाची गाथा लिहिण्यासाठी येत आहे. कमेंटमध्ये मी लढणार आणि जिंकणार असं लिहून स्वतःला वचन द्या. तर हे होतं आजचं कर्क राशीचे भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.